श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आशूज लाईफस्टाईल माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे, आज आहे आपली दर्श अमावस्या। मी दर्श अमावस्याला कुठल्या आपल्याला सेवा करायची आहे, काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेले, कुठले उपाय करायचे आहे मी हे तुम्हाला सांगितलेले आहे। नक्की आपल्या चॅनलला जाऊन बघा, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। चला तर मग मी तुम्हाला सांगणार आहे की आज दर्श अमावस्या आहे आणि आज मी तुम्हाला कुठला उपाय सांगणार आहे, नक्की करा। आज आपल्याला एक दिवा लावायचा आहे। आज दर्श अमावस्या आहे आणि आज आपल्याला एक दिवा लावायचा आहे। दर्श अमावस्याला दिवा कशासाठी लावायचा आहे तर आपल्या पितरांसाठी आपल्याला दिवा लावायचा आहे। आणि मी दर्श अमावस्याला आपल्याला कुठले कुठले उपाय करायचे आहे हे मी तुम्हाला सांगितलेलेच आहे की आपल्याला या दिवशी दही भाताचाही उपाय सांगितलेला आहे, पंचगव्य। अजून मी तुम्हाला आपल्याला फरशीमध्ये लिंबू हळद आणि मीठ आणि आपलं हे जे असतं ना गोमित्र ते मिक्स करून टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि त्यांनी फरशी पुसायची आहे, कारण की घरातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर पडते, त्यामुळे आपल्याला तसं करायचं आहे। आणि सर्वात मेन म्हणजे आपल्याला आज हळदीचं लेपन करायचं आहे, कारण की घरात शांतता सुख समृद्धी यावी म्हणून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। चला तर मग आपण पितरांच्या सेवेबद्दल बोलूया। या दिवशी काय करतं, कोणी पिंपळालाही दिवा लावतं। एक लोटा भरून पाणी, त्यामध्ये काळे तीळ आणि ते घालायचे आणि पिंपळाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आणि ते पाणी सोडायचं। आणि या दिवशी पिंपळालाही जर तुमच्याजवळ असेल ना पिंपळ, तर नक्की जाऊन तिथे आपला एक कणकेचा दिवा बनवा। जरी तुम्ही कणकेचा नाही बनवला तरी आपल्या दिवाळीला जे आपण छोट्या छोट्या पत्न्या आणलेल्या असतात बघा, पत्न्या, त्यांनी पण त्याच्यामध्ये जरी तुम्ही दिवा लावला ना तर तोही चांगलाच असतो। पण जर तुमच्याकडून शक्यच असेल ना तर तुम्ही कणकेचा दिवा नक्की बनवा आणि नक्की लावा, पिंपळालाही लावा। आपल्याला कणकेचा दिवा कुठे लावायचा आहे, आपल्या घराच्या दक्षिण दिशेला नक्की तुम्हाला दिवा लावायचा आहे। आणि जरी तुमच्याकडून शक्य नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर, जर तुमच्याकडून शक्य नसेल दक्षिण दिशेला लावणं घराच्या, तर नक्की तुम्ही बाहेर दरवाजाच्या बाहेर लावू शकता। आपण काय करायचं आहे, आपण घरात येताना उजव्या साईडला आणि बाहेर जाताना डाव्या साईडला, अशा पद्धतीने आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे। आणि त्याची जी वात आहे ना ती दक्षिण दिशेला ठेवायची आहे, वात जी आहे ती दक्षिण दिशेला करायची आहे आणि आपल्याला तो दिवा लावायचा आहे। आणि तिथेच आपल्याला ते दिवा लावल्यानंतर तिथेच बसून आपल्याला पितृअष्टकम म्हणायचं आहे एक वेळेस, कारण की आपल्या पितरांना तृप्त करायचं आहे या दिवशी आपल्याला। आणि जेवढी शक्य होईल तेवढी पितरांची आपल्याला संतुष्टी करायची आहे, त्यांना तृप्त करायचं आहे। असं आपल्याला या दिवशी दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे। त्याची वात दक्षिण दिशेला असावी, तो कणकेचा असावा, नसेलच तर तुम्ही आपला जो रेग्युलर दिवा असतो तो लावला तरीही चालेल। आणि सर्वात मेन आपल्याला त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे। जरी तुमच्याकडे तिळाचं असेल ना तर तुम्ही नक्की तिळाचं तेल टाका, आणि तिळाचं तेल नसेल तर तुम्ही त्यामध्ये 4-5 काळे तीळ घाला आणि ही सेवा कंटिन्यू करू शकता। प्रत्येक अमावस्याला तुम्ही हे केलं तर खूपच चांगलं आहे, कारण की नक्की करा, याचे रिझल्ट खूप आहे। आणि पितृदोषासाठी तर ही सेवा खूप महत्त्वाची आहे। मी सगळ्या महिलांना सांगेल की नक्की करा, सगळ्या महिलांना सांगते की नक्की करा, नक्की याचा रिझल्ट आहे। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।